नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मोदी सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय आलेला आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे मोदी सरकारचा मोठा निर्णय, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महिनाभर पगारी सुट्टी मिळणार, फक्त एकच अट। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। केंद्र कर्मचारी आता वैयक्तिक कारणासह आपल्या वृद्ध पालकाची काळजी घेण्यासाठी 30 दिवसासाठी सुट्टी घेऊ शकतात। केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली आहे। सेवा नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना 30 दिवसाची रजा मिळण्याचा अधिकार आहे, जी वृद्ध पालकांची काळजी घेण्यासारख्या वैयक्तिक कारणांसाठी वापरली जाऊ शकते। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी रजा घेण्याची काही तरतूद आहे का, असा प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला होता। या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली। केंद्रीय नागरी सेवा रजा नियम 1972 मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना इतर पात्र रजा व्यतिरिक्त दरवर्षी 30 दिवसाची पगारी रजा, 20 दिवसाची अर्धपगारी रजा, 8 दिवसाची कॅज्युअल रजा आणि 2 दिवसाची मर्यादित रजा देण्याची तरतूद आहे, जी वृद्ध पालकांची काळजी घेण्यासह कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी मिळू शकते, असं सिंह यांनी लेखी उत्तरात म्हटलं आहे। मित्रांनो, केंद्रीय नागरी सेवा रजा नियम काय आहे याबद्दल आपण बघूया। केंद्रीय नागरी सेवा रजा नियम 1972 1 जून 1972 पासून लागू झाला। हे वैधानिक नियम सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना रजा देण्यासंदर्भातील नियम करतात, पण यातून इतर नियमांतर्गत येणाऱ्यांना वगळलं जातं, ज्यामध्ये रेल्वे कर्मचारी, अखिल भारतीय सेवा सदस्यांचा समावेश आहे। सेवा नियमानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या रजा आहेत, ज्यामध्ये पगारी रजा, अर्ध्या दिवसाची रजा, बदललेली रजा, थकीत रजा, असाधारण रजा, प्रसूती रजा, पितृत्व रजा, बालसंगोपन रजा, अभ्यास रजा, विशेष अपंगत्व रजा, रुग्णालय रजा, अशा विभागीय रजा, अशा विविध प्रकारच्या रजा आहेत। सरकारी धोरणानुसार रजा सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा खात्यात वर्षातून 2दा अनुक्रमे 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी जमा केली जाते। कर्मचाऱ्यांनी रजा घेतल्यावर ती वजा केली जाते, तथापि काही विशेष प्रकारच्या रजा खात्यात वजा केल्या जात नाहीत। वेळोवेळी सरकारने जारी केलेल्या कार्यकारी सूचना कॅज्युअल रजा, मर्यादित रजा, भरपाईची सुट्टी आणि विशेष कॅज्युअल रजा यांसारख्या सुट्ट्यांचे नियमन करतात। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।